नमस्कार मित्रांनो, आज आपण पंचपाक्षिक या अभ्यासक्रमातील चौथा भाग पाहणार आहोत. याचं नाव आहे अंशानयन. अंश अधिक आनयन म्हणजेच अंश कसा जाणावा. ज्योतिषशास्त्रामध्ये जसे अंशात्मक पद्धतीने फल पाहिले जाते तसेच इथेही अंशात्मक पद्धतीने आपण फल पाहतो. पूर्वी आपण स्वर, वर्ण आणि तिथी याच्यावरून दोन पक्षी पाहत होतो व त्यावरून बलवान पक्षाच्या स्थितीप्रमाणे अवस्थेप्रमाणे फल काढत होतो. खरंय ना? आता आपण दिनमानानुसार रोजच्या पक्षाच्या अवस्था जाणून घेणार आहोत. म्हणजे काय? दिनमानाचे 5 भाग करावेत. म्हणजे दिवसाचे 12 तास व रात्रीचे 12 तास म्हणजे एकूण 24 तास. 24 तासाच्या एकूण 60 घटिका. त्यामुळे दिवसाच्या 30 घटिका व रात्रीच्या 30 घटिका होतात. खरंय? आता त्याचा एक पंचमांश दिनमान म्हणजे 6 घटी किंवा 2 तास 24 मिनिटे येतात. बरोबर? याचा अर्थ काय होतो की सूर्योदयाच्या वेळेत 2 तास 24 मिनिटे मिळवल्यास पहिला पंचमांश तयार होतो. परत त्या 2 तास 24 मिनिटे मिळवल्यास दुसरा पंचमांश. याप्रमाणे दिनमानाचे पंचमांश आपण काढू शकतो. कळलं? तसेच रात्रीचेही पंचमांश आपण काढू शकतो. शुक्ल पक्षामध्ये दिवसाच्या व कृष्ण पक्षामध्ये रात्रीच्या पहिल्या पंचमांशात भोजनावस्था, दुसऱ्या पंचमांशात गमनावस्था, तिसऱ्या पंचमांशात राज्यावस्था, चौथ्या पंचमांशात निद्रावस्था व 5व्या पंचमांशात मरण अवस्था हे अनुक्रमे शयन, पिंगल, कावळा, कुक्कुट व मयूर या पक्षांच्या अवस्था असतात. हे आपण मागेही पाहिलं होतं. लक्षात आलं? आता कृष्ण पक्षात दिवसा व शुक्ल पक्षात रात्री याच अवस्था उलट क्रमाने आपल्याला समजून घ्याव्या लागतात. म्हणजे काय? पहिल्या पंचमांशात मरणावस्था, दुसऱ्या पंचमांशात निद्रावस्था, तिसऱ्या पंचमांशात राज्यावस्था, चौथ्या पंचमांशात गमनावस्था व 5व्या पंचमांशात भोजनावस्था असतात. याचाच अर्थ असा होतो की कोणत्याही पक्षात दिवसा व रात्री तिसऱ्या पंचमांशात राज्यावस्था ही सारखीच असते. लक्षात आलं? हे गोष्ट क्रमांक 4 मध्ये पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. नीट लक्षात घ्या. आता पुन्हा दिनमानाच्या पहिल्या पंचमांशाचे पुन्हा 5 भाग करावे. म्हणजे काय? तर पहिला पंचमांश हा 2 तास 24 मिनिटाचा आहे. बरोबर ना? त्याचे पुन्हा 5 भाग करावे. म्हणजे त्याचा एक पंचमांश 28 मिनिटे 48 सेकंद येईल. हा काळ पहिल्या पंचमांशातला पहिला पंचमांश झाला. लक्षात आलं? म्हणजे सूर्योदयाच्या वेळेत 28 मिनिटे 48 सेकंद मिळवले की तो पहिल्या पंचमांशातला पहिला पंचमांश झाला. म्हणजे इतका सूक्ष्म आपण तो पाहिला. या पक्षाचा, त्या काळाचा पक्षी सुद्धा शयन पक्षी येतो. जसे आपण दिनमानाचे पक्षी बघितले त्या क्रमानेच त्या अनुरोधाने क्रमाक्रमाने पक्षी येतात. त्याच पद्धतीने पहिल्या पंचमांशातला पुन्हा 5 भाग केल्यानंतर तेच पक्षी म्हणजेच शयन, पिंगल, कावळा, कुक्कुट व मयूर हे पक्षी तेथे धरले जातात. आता पहा, शुक्ल पक्षाच्या दिवसाचा किंवा कृष्ण पक्षात रात्रीचा प्रारंभ हा रविवारी शयन पक्षापासून, सोमवारी पिंगल पक्षापासून, मंगळवारी शयन पक्षापासून, बुधवारी
पिंगल पक्षापासून, गुरुवारी कावळ्यापासून, शुक्रवारी कुकुटापासून व शनिवारी मयुरापासून होतो. लक्षात आलं? थोडक्यात रविवारी पहिला पंचमांश शयन पक्षी असतो, 2 तास 24 मिनिटे. बरोबर आहे ना? आता याचा परत पहिला पंचमांशातला 5वा भाग, हा एक भाग 28 मिनिटे 48 सेकंद होतो. तो सुद्धा शयन पक्षाचाच असतो. याच्या पुढे पुन्हा 28 मिनिटे 48 सेकंद मिळवल्यानंतर पिंगल पक्षी येतो. या पद्धतीने आपण पंचमांशातला पंचमांश चे पक्षी पाहून त्यांच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला फल बघता येते. हे पक्षी म्हणजे तात्कालिक पक्षी म्हणून आपण जाणावे. लक्षात घ्या. सावकाश लक्षात घेतल्यानंतर हे सरळ सोहत सोपं आपण त्याला लक्षात येईल. पुन्हा बघा, पहिल्या 5 भाग केल्यानंतर जो पहिला पंचमांश येईल आणि त्याच्या पुढे जे पक्षी येतील ते तात्कालिक पक्षी म्हणून आपण समजावे. ठीक आहे? याच क्रमाने वार पक्षी व अंश पक्षी आपल्याला थोडक्यात काढता येतात. थोडक्यात आतापर्यंत आपण काय पाहिलं? रविवारी आणि मंगळवारी हा शयन पक्षाचा दिवस आहे. हा वारांश पक्षी झाला. लक्षात घ्या. म्हणजे पक्षाचे जे वार आहे, मागे आपण पुस्तकात पाहिले होते, ते वारांश पक्षी असतात. म्हणजे रविवार, मंगळवार शयन पक्षी, म्हणजे वारांश पक्षी रविवारचा शयन पक्षी झाला. आता पुन्हा त्यातील पंचमांशातला पहिला पक्षी हा सुद्धा शयन पक्षीच येतो. दुसऱ्या पंचमांशातला पक्षी पिंगल येतो. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल. ठीक आहे ना? तर पुढे जाऊ. रविवारी वारांश पक्षी शयन. रविवारी पहिल्या पंचमांशातला पहिला पंचमांश तो पक्षी शयन, हा तात्कालिक पक्षी झाला. हे दोन्ही पक्षी आता तुम्हाला समजले असतीलच. ते दोन्ही एकच आहेत, म्हणून त्यांचे बल एकरूप झाले. आता पहा, रविवारी पंचमांशातला दुसरा पंचमांश याचा पक्षी पिंगल येतो, पण वारांश पक्षी रविवार म्हणून शयन पक्षी आहे. व पहिल्या पंचमांशातला दुसरा पंचमांशातला पिंगल पक्षी आहे. म्हणजे शयन आणि पिंगल हे दोन्ही पक्षी झाले. शयन पक्षी वारांश, तत्कालिक पक्षी पिंगल. आता हे दोन्ही मित्र आहेत, म्हणून 40 विरूप गुण झाले. म्हणजे यात पिंगल पक्षी हा बलवान झाला, कारण शयन पक्षाचे नैसर्गिक गुण 0.36 विरूप आहे व पिंगल पक्षाचे नैसर्गिक गुण हे 0.48 विरूप आहे. कोष्टक क्रमांक 2 प्रमाणे. ठीक आहे? आता रविवारी पहिल्या पंचमांशातला तिसरा पंचमांशातला पक्षी हा काक पक्षी येतो. हा पक्षी तात्कालिक पक्षी झाला. रविवारी वारांश पक्षी शयन पक्षी आहे. आता शयन पक्षी आणि काक पक्षी हे दोन्ही शत्रू आहेत. त्यामुळे काक हा बलवान पक्षी झाला, कारण काक पक्षाचे गुण एकरूप आहे. या पद्धतीने आपण पुन्हा पुन्हा 5-5 भाग करून अंशात्मक पद्धतीने पक्षांचे बल पाहून त्याप्रमाणे आपण फलाचा निर्णय घेऊ शकतो. लक्षात आलं? सारांश काय? तर वाराप्रमाणे पहिला पक्षी व पंचमांशातला तात्कालिक पक्षी म्हणजे
दुसऱ्या पक्षाचे बळ काढून, म्हणजेच वारांश पक्षी आणि तात्कालिक पक्षाचे बल काढून जो पक्षी बलवान असेल, म्हणजेच ज्या पक्षाचे बल किंवा गुण जास्त असतील त्याची अवस्था पाहून आपण फल सांगावे. बलवान पक्षाचा शत्रू, मित्र किंवा स्वतः असेल त्याप्रमाणे त्याचे बल येते व त्या अवस्थेप्रमाणे फल सांगावे. ज्यांना अधिक सूक्ष्मात जाऊन अंशात्मक पद्धतीने अभ्यास करायचा असेल किंवा फल काढायचे असेल तर त्यांनी दिनमानाच्या सूर्योदयाच्या पहिल्या पंचमांशातल्या पहिल्या पंचमांशाचे पुन्हा 5 भाग करून शेन, पिंगल, कावळा, कुक्कुट व मयूर हे पक्षी काढून त्यांचे बल पाहून अधिक सूक्ष्मात जाऊन आपल्याला सेकंदापर्यंत फल सांगता येते. यासाठी कोष्टक क्रमांक 5 पासून 14 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आपण कोष्टक दिलेली आहेत. अधिक माहितीसाठी पुन्हा आपण स्वतंत्र प्रश्नोत्तराचा एक भाग घेणार आहोत. जर काही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला आणखी खुलासा त्याच्यात करता येईल. असो, पुढल्या भागात आपण फलादेश बघणार आहोत. म्हणजेच काय तर फल कसे सांगणे, कसे बघावे, फलाचा निर्णय कसा घ्यावा ते आपण पाहणार आहोत. थोडक्यात पक्षाची अवस्था जर भोजनावस्था असेल किंवा गमनावस्था असेल तर प्रश्नकर्त्याचा प्रश्न संपत्ती, स्थिती किंवा त्याच्या अनुषंगाने केलेला असेल तर त्याची फलप्राप्ती कशी असतील हे आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. असो, पुन्हा भेटूया पुढल्या भागात. गुरुदैव दत्त.